ओम नमो भगवते वासुदेवाय। आपल्या सर्व 9 कन्यांचा विवाह करून दिला, जावयांचा सत्कार केला, मुलींचं कौतुक केलं, त्यांना आपापल्या आश्रमात जाण्यासाठी निरोप दिला आणि कर्दम महामुनी आपल्या मनाशी विचार करतायत की भगवंतांनी मला दिलेल्या वचनाप्रमाणे मी त्यांचं ध्यान केलं, ते माझ्याकडे येणार आहेत, नाही आता आलेच आहे, तेव्हा त्यांची आपल्याला भेट कशी मिळेल? भगवंताची भेट कधीही लोकांतात होत नाही, ती एकांतातच होते। तेव्हा कपिल महामुनींच्या जन्माच्या अगोदरच भगवंताचं त्यांनी ध्यान केलं आणि आपल्या घरी साक्षात भगवंत अवतार घेत आहेत हे बघितल्यानंतर त्यांनी त्यांची मनोमन प्रार्थना केली, स्तुती केली। अहो पापच्यमानानां निरये स्वैरमंगळे ही कालेन भूयसा नूनं प्रसीदन्ति ह देवता। अन्य देवता कोणाही भक्ताला चटकन प्रसन्न होत नाही, त्या देवता त्या भक्तानं केलेल्या मागणीसाठी त्यांची परीक्षा घेतात, तो भक्त त्याला पात्र आहे की नाही त्याचा विचार करतात, त्याची तितिक्षा बघतात आणि मग त्याच्या ती गोष्ट त्याला देतात। पण म्हणाले भगवंता आपलं स्वरूप यथार्थपणे पूर्णपणे आणि अनेक जन्मांच्या साधनानं जाणल्यानंतर, ते सुद्धा अत्यंत सुदृढ अशी समाधी लावल्यानंतर एकांतात सगळ्यांना मिळतं, ते आपण भक्तांचं रक्षण करणारे, भक्तांच्या विषय लोलुपतेकडे दुर्लक्ष करणारे, त्यांच्याकडनं होऊ शकणाऱ्या अवज्ञेचा सुद्धा विचार न करता मला चटकन प्रसन्न झालात, माझ्या घरी आपण आलात। वास्तविक आपण भक्तांचा मान वाढवणारे आहात। भक्तांनी आपल्याला मान द्यावा हे भक्तांच्या भूमिकेतून आवश्यकच आहे, पण आपण स्वतः भक्तांचा मान वाढवता आणि आपण जे काही वचन दिलेलं असेल ते वचन सत्य करण्यासाठी आपण नेहमी अवतार घेता। भगवद्गीतेत भगवंतांनी वचन दिलेलं आहे, परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्। वचन दिलंय आणि त्याप्रमाणे भगवंतांनी ठिकठिकाणी आवश्यकतेनुसार अवतारी घेतले। कर्दम देवहूतींच्या ठिकाणी भगवंत जे आले ते भगवंतांनी कर्दमांना पहिलं वचन दिलं की मी तुझ्या ठिकाणी अंशरूपाने येईन, आणि ते जे आले कपिल महामुनींच्या रूपामध्ये, तो भगवंताचा पहिला गर्भवास आहे। नित्य 5 वर्षाचं वय असलेल्या अवस्थेत कपिल महामुनींचा जन्म झाला। तेव्हा कर्दम त्यांना सांगतात की आपण मला जे वचन दिलं त्या वचनाची पूर्ती करण्यासाठी आणि सांख्ययोगाचा उपदेश करण्यासाठी आपण माझ्या ठिकाणी अवतार घेतलाय। भगवंत आपण खरं तर प्राकृत रूपाच्या पलीकडे आहात, प्राकृत रूपाच्या विहीन आहात, आणि आपलं जे चतुर्भुज आणि अलौकिक असं दिव्य रूप आहे तेच खरं तर योग्य आहे। पण त्याही व्यतिरिक्त भक्तांना तुम्हाला ज्या ज्या अवस्थेत बघावंसं वाटतं, ज्या ज्या रूपात बघावंसं वाटतं त्याही रूपामध्ये तुम्ही त्यांना दर्शन घेता, तीही तुम्ही रूप धारण करता आणि तीही रूप तुम्हाला अतिशय प्रिय असतात। सगळे विद्वान आपलं नमन करतात, आपल्याला वंदन करतात। ऐश्वर्य, वैराग्य, यश, ज्ञान, वीर्य आणि श्री या 6 गोष्टींनी आपण परिपूर्ण आहात। भगवंत हा जो शब्द आहे त्याच्यात भग शब्द आहे,
आणि भग शब्दामध्ये दोन अक्षर आहेत, भ आणि ग. भ म्हणजे भरण पोषण आणि ग म्हणजे गमन गती. जीवाचं भरण पोषण करण्याचं आणि जीवाला त्याच्या पूर्वकर्मानुसार योग्य ती गती देण्याचं सामर्थ्य ज्याच्या ठिकाणी आहे तो भग, हे ऐश्वर्य आहे. आणि भगवंताला षड्गुणैश्वर्य संपन्न म्हणतात. ऐश्वर्यस्य समग्रस्य वीर्यस्य यशस्य श्रियः ज्ञान वैराग्ययोश्चैव षण्णां भग इति रणा. या 6 गोष्टींना भग असं म्हटलं जातं. आणि त्यातला समग्र जो शब्द आहे हा 6 गोष्टींना प्रत्येकीला लागू पडतो. समग्र ऐश्वर्य, समग्र वीर्य, समग्र यश, समग्र श्री, समग्र ज्ञान आणि समग्र वैराग्य. ह्या 6च्या 6 गोष्टी पूर्णपणे समग्रतेने ज्यांच्या ठिकाणी आहेत ते भगवत्व म्हणजे ते भगवंत आहे. तुमच्या आमच्या ठिकाणी या 6 गोष्टींपैकी क्वचित एखादा अंश असेल, ऐश्वर्य असेल तर ज्ञान असेल असं नाही, वीर्य असेल तर यश असेल असं नाही, यश असेल तर ऐश्वर्य असेल असं नाही. कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीची कमतरता आपल्या तुमच्या आमच्या जीवनात आढळते. आणि त्या व्यतिरिक्त जी अत्यंत आवश्यक गोष्ट आहे वैराग्य, ह्याचा आपल्याकडे पत्ताच नसतो. आपण सतत कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीमध्ये आसक्त असतो आणि ती आसक्ती आपल्याकडे असणाऱ्या ह्या बाकीच्या 5 अंशतः का होईना असलेल्या गोष्टींची धुळधाण उडवते. आपल्याकडे एक श्लोक आहे, जेवायला बसल्यानंतर अन्नपूर्णेची स्तुती करतात. आचार्यांनी म्हटलंय की ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षां देहि च पार्वती. आई तू आम्हाला अन्न दे, ही भिक्षा दे, पण कशासाठी? ज्ञानाची आणि वैराग्याची सिद्धता आमच्या ठिकाणी व्हावी म्हणून हे अन्न दे. मिळालेल्या अन्नातून आमच्या ठिकाणी ऐश्वर्य, वीर्य, यश, कीर्ती, श्री ह्या तर मिळाला पाहिजेत, पण त्यांच्या जोडीला आचार्य म्हणाले अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्धार्थम. ह्या 4 गोष्टींच्या बरोबर त्यांच्या सिद्धतेसाठी आम्हाला ज्ञानही पाहिजे आणि त्याच्याबरोबर वैराग्य पाहिजे. तर ज्ञान आणि वैराग्याच्या सिद्धीसाठी तो आम्हाला अन्न दे, ही भिक्षा दे. कर्दम भगवंताला सांगतायत की आपण षड्गुणैश्वर्य संपन्न आहात. मी आपल्या चरणी नतमस्तक होतो, मी आपल्याला शरण येतोय. आपण परब्रह्म आहात. सगळ्या शक्ती ह्या आपल्या अधीन आहेत. प्रकृती, पुरुष, महत्त्व, काल, त्रिविध अहंकार म्हणजे सात्विक, राजस आणि तामस असा 3ही अहंकार, सगळे लोक आणि सगळे लोकपाल ह्या सगळ्यांच्या रूपानं भगवंता आपणच स्वतः प्रकट झालेले आहात. आणि आपणच आपल्या ठिकाणच्या चैतन्य शक्तीच्या आधारे ह्या संपूर्ण दृश्य प्रपंचाला आपल्या ठिकाणी लीन करून घेता, त्याचा लय करता. तेव्हा आपण ह्या संपूर्ण प्रकृतीमध्ये, ब्रह्मांडामध्ये भरलेले आहातच. त्याच्या आधीही आपण होतात, आत्ताही आहात. आणि जेव्हा केव्हा हे ब्रह्मांड लयाला जाईल तेव्हा सुद्धा आपणच असाल. तेव्हा भगवंता, कपिल भगवंता, मी आपल्याला शरण येतो असं म्हणून कर्दमांनी त्यांना नमस्कार केला. पुढे काय झालं पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.